प्रभा पाकली, स्वराज्याचा तेज सूर्य तो बहुजनांचा वाली, जन्माने त्या शिवाच्या ही धरती पावन झाली. मी जिजाऊ शहाजी भोसले, वेरूळच्या भोसले घराण्याची सून, सिंदखेडच्या जाधव घराण्याची कन्या, शहाजीराजांची पत्नी आणि मातृत्वाचा मानदंड गौरवच्याने निर्माण केला त्या शिवबांची मी माता. एक लढवई ही राजपुत्री राजकन्या कशी घडवावी तशी त्यांनी आम्हाला शिकवण दिली. परंतु सतत मनाला राहून राहून एक प्रश्न भेडसावत होता, सतावत होता. सर्वत्र ते परकीयांचे, मोगलांचे, यवनांचे राज्य. अरे त्यांच्या राज्यात मंदिरं, देवळं पाडली जात आहेत. आया बहिणीची आबरू लुटली जाते. आया बहिणीची आबरू लुटली जाते हे आम्ही लहानपणीच पाहिलं. आणि त्या क्षणी आमच्या मनात स्वराज्याची ठिणगी पेटली. ती स्वराज्याची ठिणगी आम्ही तशीच धगधगते ठेवली. लग्न होऊन पुण्याला आल्यावर आमच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला. लग्न होऊन पुण्याला आल्यावर आमची व्याधी विजयराव व लक्ष्मीबाई यांच्या स्वाधीन केली. त्यावेळी लक्ष्मीबाई आम्हाला म्हणाल्या, जिजाराणी काही खावंसं वाटतंय का तुम्हाला? कशाचे डोळे लागले तुम्हाला? काही खायचंय का? त्यावेळी आम्हाला प्रचंड हसायला आलं. अहो स्वराज्याचा संस्थापक तिच्या उदरात काढतोय, तिच्या पोटात जन्म घेणार आहे तो, तिला काय? आम्ही लक्ष्मीबाईंना उत्तरलं, लक्ष्मीबाई खाण्याचे डोळे नाहीत आम्हाला खाण्याचे डोळे. आम्हाला वाटतंय हातात तळपी तलवार घ्यावी, तिला चालवावी, घोड्यावर एक दंबी दपीट मारावी. तेव्हा शेवटचा आठवतो मला संभाजी. पाठीवरा 6 वर्षाचा छोटासा संभाजी स्वाधीनच्या मागे जाणार. जेव्हा पाहत नव्हती, पण आई भवानीला हात जोडण्यासाठी आम्ही दुसरे काही करू शकत नव्हतो. काय करणार काय आम्ही त्यावेळी? आणि त्याच आई भवानीचा आशीर्वाद म्हणावा की काय, स्त्रीची इच्छा म्हणावी लागेल. खूप संकटातून तावून आणि सुलापूर निघाली होती जरानी. आठवतोय मला, आठवतोय तो पन्हाळ्याचा वेढा आणि त्यावेळी खचलेला माझा शुभा. आठवतोय तो पन्हाळ्याचा वेढा आणि त्यावेळी खचलेला माझा शुभा. सिद्धेश्वरचा दिवसेंदिवस पन्हाळ्याला पुढे होत चालला तो वेढा. तह खूप प्रयत्नानंतर तहाने या वेळेस सुटला. तह काही साधा नव्हता. उभ्या आयुष्यात कमवलेले गड आणि किल्ल्यांवर पाणी सोडावं लागलं या तहामुळे. 23 गड, 1 लाख शोकांचा प्रदेश स्वराज्याच्या ताब्यात राहिला. उभ्या आयुष्यात कमवलेले गड आणि किल्ले सगळे द्यावे लागले. उभ्या आयुष्यात कमवलेले गड आणि किल्ले सगळे द्यावे लागले. शिवबा त्यावेळी खचून चालला होता. संपत्तीच्या कुठेतरी जवळ आला होता. शिवबा